हॅलो. तर आज होता संडे आणि सकाळी मुलांची फर्माईश होती, की माऊ आमच्यासाठी काहीतरी बनव. तर चला आता प्रेग्नन्सी जरी असली तरी मुलांची फर्माईश पुरी करायला मला खाली जावं लागलं आणि इतक्या गरमीचं पण मी जाऊन चिकन वगैरे घेऊन आली आणि सगळ्यात आधी नाश्ता बनवून दिला ऑमलेटचा. त्यांना संडे होता, त्यांचं असं म्हणणं की आम्हाला फक्त नॉनव्हेजच खायचंय. तर असो इथं बहिणीसाठी तर काय बहिणीला अंडा कढी बनवणार आहे, कारण तिला नॉनव्हेज आवडत नाही. जे म्हणजे चिकन वगैरे. ती फक्त खाते अंडा कढी, ते पण मजबुरीने, ते पण तिला डॉक्टरने सांगितले म्हणून. तर असो इथं इतकी गरमीमध्ये पण मी मस्त आता चिकन बनवायला घेतलेलं आहे आणि त्याच्यासोबत मला बनवायचं आहे कोंबडी वडे. ते तुम्ही कसे बनवता मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझी पद्धत एकदम सिंपल आहे. जसं की तांदळाचं पीठ, थोडंसं मीठ आणि त्याच्यामध्ये काकडी किसून टाकायचं. हे एका माझ्या फ्रेंडचं मी बघितलं होतं, जी कोकणातलीच आहे. तर मी अशाच पद्धतीने बनवते आणि इथं मस्त असं कुकरला छान शिट्टी लावून चिकन शिजून घेतलंय. म्हणजे लहान मुलांना पण खाता येईल आणि ते थोडंसं सुका फ्राय केलंय आणि छान आपलं मस्त चिकन असं रेडी आहे. म्हणजे कोंबडी वडेचं ताट खूप असं मस्त झालेलं आहे. तर सगळ्यात आधी मुलांना खायला दिलं, कारण त्यांचीच इच्छा होती असं काहीतरी बनवायची. मग त्यांना बनवून पण दिलं. तर तुम्ही त्यांचीच रिएक्शन बघा की त्यांना कसं वाटलंय. तर छान असं. आणि आमच्या बाळाला तर कधी भूकच लागत नाही, ते फक्त लांबूनच म्हणतो भूक लागली भूक लागली. आणि इथं बहिणीसाठी पण छान असं तयार केलंय. फक्त मोठी बहिणीनेच का लहान बहिणीचं केलं पाहिजे, कधीतरी लहान बहिणीने पण आपला मोठेपणा दाखवायला नको का. तर तिला छान अशी अंडाकडी बनवली आणि छान जेवण केलं. तर चला, कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.